हा बघा आपला शर्ट, हे बघा हा पण हँगरमध्ये अटकवला आहे, खूप छान इस्त्री झालेली आहे। घड्या पण एकदम प्रॉपर पडल्या आहेत, हे बघा घड्या वगैरे एकदम छान पडतात। हाय, मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। तर मी आज तुम्हाला शर्टची इस्त्री करून दाखवणार आहे आणि पॅन्टची पण इस्त्री करून दाखवणार आहे। या शर्टला आता पाणी वगैरे मारून घेते थोडंसं, ती बऱ्यापैकी गरम झाली। आणि शर्टला इस्त्री करताना कॉलरपासून सुरुवात करायची। कॉलरवरती छान इस्त्री फिरून घेतल्यानंतर कॉलरच्या खाली जो खांद्याचा भाग असतो त्याला पहिल्यांदा इस्त्री करून घ्यायची। त्यानंतर जो खाली राहिलेला पार्ट आहे त्याला पण इस्त्री करून घ्यायची। बटनाच्या मागच्या साईडला जो पाठीवर येतो तो सगळा इस्त्री करून घ्यायचा, बाकीची काही गरज नाही, पण हा छान इस्त्री करून घ्यायचा। त्यानंतर मात्र बटणं अल्टरनेटली लावून घ्यायचे। सगळे बटणे लावायची काही गरज पडत नाही, अल्टरनेटली लावले तरी पण जमून जातो। तर असे छान बटणं वगैरे लावून घेतले की त्यानंतर बाही घ्यायची इस्त्रीला। बाही पण छान अशी आधी आथरून घ्यायची आणि त्याच्यावरती प्रॉपर इस्त्री फिरून घ्यायची। दोन्ही बाजूनी त्याला छान इस्त्री करून घ्यायची बाहेर, आणि दोन्ही बाजूच्या बाह्या छान इस्त्री करून झाल्या की शर्टमधून पकडायचा पुढच्या साईडने आणि मधून त्याचे दोन भाग करायचे। जे आपण हाताच्या बाहीच्या खाली असतो ना तो पार्ट घ्यायचा इस्त्री करायला, उलटा शर्ट टाकायचा आणि बाहीपासून खाली जो पार्ट असतो ना तो छान अंथरून घ्यायचा, त्याला मागच्या बाजूने इस्त्री करून घ्यायची। आता थोडीशी आपण आधीच केलेली होती, त्यानंतर जो राहिलेला भाग आहे ना तो करून घ्यायचा। आधी जर केली यासाठी की आता जर वरून इस्त्री फिरवली तर मग बटणं त्याच्यावरती ओढले जातात आणि मग बटनाच्या ठिकाणी शर्ट फाटतो, त्यामुळं मग अशी इस्त्री करून घ्यायची। त्याच्यानंतर वरची बाजू पण पलटी करून छान इस्त्री करून घ्यायची। एकदम छान प्रॉपर एकदम कडक इस्त्री होती, कोपऱ्यामध्ये वगैरे छान इस्त्री फिरून घ्यायची। त्यानंतर शर्ट सुईचा करायचा आणि त्याला परत मागच्या साईडने जसं केलं होतं आपण बाहीच्या खालून तसा अर्ध्या भागामध्ये करायचं आणि त्याला छान पाणी वगैरे मारून इस्त्री करून घ्यायची। तसं तर पाणी वगैरे मारलं तर इस्त्री करायला सोपं जातं आणि इस्त्री एकदम छान कडक होते, म्हणून मग पाणी मारून इस्त्री करायची। आता मागच्याप्रमाणेच पुढचा पण राहिलेला भाग मस्त इस्त्री करून घ्यायचा आणि हे बघा खांद्यावरती बरोबर छान लाईन पण पडते आणि इस्त्री केल्यानंतर शर्ट एकदम प्रॉपर दिसतो। शर्टला इस्त्री करणं खरंच खूप सोपं आहे। आणि आता आहे घडी मारायची वेळ। घडी मारण्यासाठी शर्ट उलटा टाकायचा, त्यानंतर 4 बोटं किंवा 5 बोटं धरून तुम्ही शर्ट फोल्ड करायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती बाही याप्रमाणे खाली करून घ्यायची, म्हणजे बाही पण मुडपत नाही आणि मेन म्हणजे त्याला सुरकुत्या पडत नाही। असा प्लेन एकदम शर्ट करून घेतला की त्यानंतर त्याच्यावरती छान इस्त्री फिरून घ्यायची। दोन्ही बाजूनी सेम करायची आणि अशी इस्त्री फिरवली की लाईन पण शर्टवर छान पडते। ह्या बाजूने पण सेम प्रोसेस करायची आणि शर्टला घडी मारून घ्यायची, त्यावरती इस्त्री फिरून घ्यायची। लाईन वगैरे राहत नाही आणि शर्ट प्रॉपर इस्त्री होतो। आणि जर बोटाने माप घेऊन केलं तर मग दोन्हीकडे पण अंतर सेम राहतं, घडी मारतो आपण त्या साईडचं। एकदम सोप्या पद्धतीने इस्त्री होऊन जाते। आता तुम्ही डायरेक्ट असा शर्ट पण कपाटात ठेवू शकता। आता माझ्याकडे हँगर आहे सो मी त्या हँगरमध्ये अटकून ठेवला आहे। त्या पॅन्टला इस्त्री करताना पॅन्टचे 2 भाग करून घ्यायचे आणि एका जी पायाचा भाग आहे त्याच्यावरती छान इस्त्री फिरून घ्यायची। थोडीशी जास्त प्रेस करावं लागते पॅन्टला, पॅन्ट जाड असतात त्यामुळं। तशीच सुईच्या बाजूनी पण करून घ्यायची आणि त्यालाही छान इस्त्री फिरून घ्यायची। त्यानंतर दोन्ही पण पायाला हीच प्रोसेस अप्लाय करायची आणि दोन्ही पण बाजूनी छान इस्त्री करून घ्यायची। त्यानंतर मात्र पॅन्ट सरळ करायची आणि त्यानंतर जे खिशाची वगैरे बाजू असते ती छान अंथरून घ्यायची। नंतर त्यावरती इस्त्री फिरवायला चालू करायचं। आता वरपासून बेल्टपासून तर खालपर्यंत आपण कमरेपासून खाली किती 4-5 हात आपल्याला फक्त इस्त्री करायची असते। खालची तर आपण ऑलरेडी अंथरून केलेलीच असते। इथं फक्त घड्या वगैरे छान प्रॉपर बसून घ्यायच्या आणि खालची लाईन जी आहे ना त्याच्यावरती स्ट्रेट लाईन वरपर्यंत घ्यायची कमरेपर्यंत, जेणेकरून घडी एकदम स्ट्रेट पडते आणि लाईन पण आपण जेव्हा घालतो ती एकदम सरळ दिसते। आणि थोडीशी पॅन्ट फोल्ड करून आपण त्याच्या जे मागची बाजू आहे आणि पुढची बाजू आहे त्याला पण इस्त्री एकदम छान करून घेऊ शकतो। हे बघा या पद्धतीने थोडीशी पॅन्ट वर केली तर छान इस्त्री होऊन जाते। खिशे वगैरे एकदम प्रॉपर इस्त्री करून घ्यायची। पॅन्टची इस्त्री करणं खरंच खूप सोपं आहे। हार्डली 2 ते 3 मिनिटामध्ये पॅन्टची इस्त्री होऊन जाते आणि शर्टची इस्त्री 5 मिनिटामध्ये होऊन जाते। जर तुम्ही कंटिन्यू जर केली तर तुम्हाला 5 मिनिटामध्ये तुम्ही पूर्ण प्रॉपर करू शकता। आता व्हिडिओला तरी फास्ट दाखवलं मी, तसं एकदम सिंपल आणि सोपी आहे करायला। आता यानंतर तुम्ही ही पॅन्ट पण डायरेक्ट घडी घालून ठेवू शकता कपाटामध्ये। हे बघा किती छान इस्त्री होऊन गेली आहे। किंवा मग तुम्ही अशी डायरेक्ट हँगरमध्ये पण ठेवू शकता किंवा मग डायरेक्ट कपाटामध्ये घड्या घालून पण ठेवू शकता। एकदम छान इस्त्री होते। हे बघा घड्या पण किती सुंदर पडतात।
चला 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला पूर्ण आयर्निंग शिकवलेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. मी शिकले ना 5 मिनिटांमध्ये. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. बाय. व्हिडिओ आणखीन अशा एक युजफुल व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय. सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.